लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 40,000 रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या सविस्तर। मुंबई महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्य सरकार या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी केवळ मासिक मदतीवर न थांबता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे। उपमुख्यमंत्री या योजनेच्या पात्र महिलांना 40,000 रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। काय आहे कर्ज योजना? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। आता या योजनेचा विस्तार करत ज्या महिलांना स्वतःचा आर्थिक पाठबळ देण्यासाठी या कर्जाची तरतूद करण्यात येणार आहे। या कर्जाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या उद्योजकतेला चालना देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये अपेक्षित कर्जाची रक्कम 40,000 रुपयांपर्यंत। उद्देश स्वतःचा व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरू करण्यासाठी। हमी लाडकी बहीण योजनेची मिळणारी हमी हेच या कर्जासाठी मुख्य आधार असेल। परतफेड या कर्जाच्या हप्त्याची परतफेड लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या मासिक मदतीतून समायोजित केली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांवर अतिरिक्त भार पडणार नाही। सद्यस्थिती आणि अर्ज प्रक्रिया। सध्या ही कर्ज योजना घोषणेच्या स्तरावर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली असली तरी योजनेची अधिकृत अंमलबजावणी, अर्ज प्रक्रिया, बँकांचा सहभाग आणि परतफेडीचे नेमके स्वरूप याबाबत सविस्तर शासन निर्णय (GR) अद्याप प्रसिद्ध व्हायचा आहे। एकदा का या योजनेला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आणि शासन निर्णय प्रसिद्ध झाला की अर्ज कसा आणि कुठे करायचा, यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याबद्दलची माहिती सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केली जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा केले जातात। लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता। लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। तिचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। लाभार्थी महिलेचे स्वतःचे आधार लिंक्ड बँक खाते असणे अनिवार्य आहे। या कर्ज योजनेबद्दल अधिकृत घोषणा आणि सविस्तर माहिती मिळताच ती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल। तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण ladakibaheen.maharashtra.gov.in ची लिंक या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता।